मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातल्या मोठ्या प्रकरणांच्या तपासाचा आढावा घेतला। नाशिक टीसीएस धर्मांतर, अशोक खरात, परतवाडा लैंगिक शोषण, गोरेगाव ड्रग्ज प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत। सर्व प्रकरणांचा वेगाने तपास करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत। पोलीस महासंचालक, अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। तर नाशिकमधलं प्रकरण असेल किंवा अमरावती, मुंबई सगळ्याच ठिकाणी गेल्या काही दिवसात जे काही प्रकार समोर आले, टीसीएस अत्याचार, धर्मांतर प्रकरण असेल, भोंदू खरातचं प्रकरण तर सुरूच आहे, चौकशी सुरू आहे। तिकडे परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरण देखील समोर आलेलं आणि गोरेगावातलं म्युझिक कॉन्सर्ट प्रकरण, या सगळ्या प्रकरणांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे माहिती घेतली आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीत पोलिसांना त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत ते बघूया। पीडितांना संपूर्ण विश्वास द्या। खरात प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री काय म्हणालेत, काय सूचना त्यांनी दिल्यात ते आपण बघतोय। कुणीही दोषी असला तरी कठोर शिक्षा ही व्हायला हवी। कोर्टात मजबूत केस उभी राहावी यासाठी भक्कम पुरावे गोळा करा। तपासात अपराध सिद्धी हा महत्त्वाचा घटक असावा। नाशिक धर्मांतर प्रकरणावर देखील मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या आहेत। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका। धर्मांतर प्रकरणातल्या सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही अँगल सुटता कामा नये। तर परतवाडा प्रकरणावर मुख्यमंत्री म्हणाले, पीडितांचं समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास द्या। संबंधित समाजसेवकांची मदत घ्या। नेस्को कॉन्सर्ट प्रकरणावर देखील मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केलेल्या आहेत। ड्रग्ज विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा। धर्मांतर प्रकरणातील सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही अँगल सुटू नये।